अरे काय करतो चल ना. कोणीतरी आहे तिथे. काय? सॉरी माफ कर. रमेश, अरे गार्गी, तू इथे काय करतेस? अरे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? म्हणजे तू याच्यासोबत मिळून हा मर्डर प्लॅन केला होता? अरे नाही 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 नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ए तू गप्प बस. अरे. तू पण गप्प बस. ऐक ना, ठेव ना खाली ठेव. ऐकून घे. बघ, ऐक. शांत शांत हो. हो. शांत हो. शांत हो. खाली ठेवते. अरे ऐक ना, आम्ही ना 12वी मध्ये सेम कोचिंग क्लासला होतो, त्यानंतर डिरेक्टली आज भेटतोय आम्ही. हो, 8-9 वर्षात मी याचं तोंडही पाहिलं नव्हतं, आत्ता भेटतोय हा. हो ना. म्हणजे 12वी नंतर तुम्ही दोघं जण आज भेटताय आणि तू याच्यासोबत लफडं केलं, याच्यासोबत तो मर्डर केला आणि म्हणून तू माझ्यासोबत लिव्ह इन मध्ये राहायला आली, म्हणजे मला फसवून तू पळून जाऊ शकशील? अरे नाही नाही नाही, असं काही नाहीये. हे बघ, अरे याच्याकडे बघ ना, याचं तोंड बघ, इतका शेमडा होता ना 12वीला. कुठली मुलगीला भाव देत नव्हती. इनफॅक्ट हाच माझ्यावरती लाईन मारत होता. नाही, खोटं बोलतेय ती. अगं जगाची नाही तर मनाची तरी लाज बाळ. काय बोलतेस तू? अरे खोटं बोलतेय ती. अरे तुला सांगतो, रोज दिला ना तिने मला फुल दिलं होतं. अरे खरं सांगतोय, तुला माहिती का, नंतर ना मला बस स्टॉप वर भेटली आणि काय म्हणली माहितीये? फुल स्टॉप म्हणली रे मला, फुल स्टॉप म्हणली. काय स्टोरी नाहीये, ही मर्डर मिस्ट्री आहे आणि याच्यात आम्ही अडकलोय. आणि गार्गी काय चाललंय? मगाशी तुझा भाऊ येतो, तो येऊन इथे टपकतो आणि म्हणतो की मी तुमची मदत करणार आहे, मदतीचा आव आणतो. मग तो तुझा मोबाईल कसं काय विसरते सोयीस्कररित्या? आणि तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मला या फ्लॅट मध्ये परत यावं लागतं. आणि आता हा हरखोर, तो तुझा जुना मित्र आहे का बॉयफ्रेंड आहे मला माहित नाही, तो इथे येतोय. म्हणजे तूच हा मर्डर केलाय आणि माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन तू फ्रॉड करून याच्यासोबत पळून जाणार होती. नाही श्रेयस, इकडे बस प्लीज. शांत हो, रिलॅक्स. हे बघ शांत बस ना. हे बघ, मला तुझी अवस्था समजते. ओके, मी जर तुझ्या जागी असते ना, मी लॉजिकली असाच विचार केला असता. पण माझा या मर्डरशी काही संबंध नाहीये रे. माझाही नाहीये रे. याचं थुवड बघ. तुला वाटतंय माझं याच्याशी काय असेल? हा, हे माझं तुझ्याशी प्रेम आहे यार, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू आता सुरुवात झाली गोंधळाची.